ही अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. कुणालाही देशाची सेवा करण्यासाठी जर राजकारणात समाजकारणात यायचं असेल तर ही अतिशय आनंदाची आणि चांगलीच गोष्ट आहे. हो ताई. सुप्रियाताई, तुम्ही काँग्रेसचा सगळ्यात मोठा मित्रपक्ष आहात आणि आता आगामी निवडणुका तुम्ही एकत्र लढताय, तर काँग्रेसच्या दृष्टीनं ही राजकीय खेळी कशा प्रकारे फायदेशीर ठरेल? मी त्याला राजकीय खेळी समजत नाही. राजकारणात समाजकारणासाठी जर कोणी आपल्या संघटनेसाठी वेळ देत असेल तर ती खेळी नसून ती देश सेवा असते. त्याच्यामुळे देश सेवेसाठी जे आहे योगदान देत आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते. आनंदाची गोष्ट आहे. नक्की. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडनं तुम्ही म्हणताय की ही खेळी नाहीये, पण प्रियंका गांधींना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि काँग्रेसला आगामी उत्तर प्रदेश जे सगळ्यात मोठं राज्य आणि जिथनं पंतप्रधान निवडून येतो असं म्हटलं जातं, कशा प्रकारे बघताय एक मित्र पक्षाच्या नेत्या म्हणून नाही तर एक सामान्य नागरिक म्हणून? मला असं वाटतं एक महिला जर कुठलंही चांगलं काम करत असेल तर त्याचं स्वागतच मी करते. मग ती शेतकऱ्याची मध्ये महिला असेल किंवा राजकारणातली असेल, समाजकारणातली असेल, व्यवसायातली असेल किंवा प्रेसमध्ये चॅनलवर रिपोर्टिंग करणारी असेल, कुठलीही महिला जर पुढे कामासाठी येत असेल त्याचं मी मनापासून नेहमीच स्वागत करते. नक्की. सुप्रिया, शेवटचा प्रश्न, तुम्ही आत्ताच जो उल्लेख केला तोच मला पुढे घ्यायचा आहे की एक मोठी एक महिला एका मोठ्या पदावर जाते, तर आता कशा प्रकारे याचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो? एक महिला मोठ्या प्रमाणात जाते, एक महिलांसाठी काँग्रेसचे काम आहे, अनेक गोष्टी झालेल्या आहेत, कशा प्रकारे फायदा होईल काँग्रेसला? अर्थातच काँग्रेसला त्यांच्या योगदानाचा, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग आणि सहकार्यच होणार आहे.